हाय फ्रेंड्स, मी वैभवी। आज आपण ट्राय करणार आहोत ॲक्रेलिक ग्लास पेंटिंग। यासाठी मी हे शीट्स Amazon वरून ऑर्डर केले आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, ती तुम्ही चेक करू शकता। या पेंटिंग साठी आपल्याला रिव्हर्स टेक्निकचा वापर करायचा आहे, म्हणजेच आपण जे पेंटिंगच्या सुरुवातीला करतो ते इथे एंडला करायचं आहे आणि एंडला जे करतो ते आपल्याला सुरुवातीला करायचं आहे। कन्फ्यूज आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी टेक्निक सांगणार आहे ज्याने तुमचं हे ग्लास पेंटिंग छान आणि सुंदर व्हायला मदत होईल। तर आता मी इथे रिव्हर्स टेक्निक मध्ये ड्रॉइंग करायला सुरुवात केली आहे। मी इथे सर्वप्रथम सिनरी ड्रॉइंग मध्ये कोकोनट ट्री आणि आजूबाजूची झाडं ड्रॉ करून घेणार आहे। इथे आपल्याला कलर वापरताना जास्त थिक पण नाही आणि कलर मध्ये जास्त पाणीही वापरायचं नाही आहे, नाहीतर इथे ग्लास मधून पाणी स्लीप होईल आणि भरपूर आपल्याला पॅचेस दिसतील। तर आपण ते टाळण्यासाठी कलर हा मीडियम असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे जास्त पातळही नको आणि जास्त जाडही नको। तर अशा पद्धतीने मी सिंपल सिनेरी इथे कंप्लीट करून घेतली आहे। इकडे मी दोन प्रकारचे स्काय तुम्हाला आज दाखवणार आहे, त्याच्यासाठी मी दोन ग्लास पेंटिंग इथे केले आहे। आणि आता मी सगळ्यात पहिल्यांदा सुरू करणार आहे स्काय पासून। आता मेन ड्रॉइंग नंतर मला इथे स्काय काढून घ्यायचे आहे, म्हणजे हे पेंटिंग आपण जेव्हा सरळ करू तेव्हा स्काय हे आपल्याला बॅकग्राऊंड मध्ये दिसते। आता आपण इथे बॅकग्राऊंड कलर द्यायची आहे। इकडे मी थोडंसं येलो कलरचा वापर करून घेणार आहे आणि त्याच्यावरती हलका ऑरेंज देणार आहे, म्हणजे छान ग्रेडेशन दिसेल। आपल्याला आता इकडे बॅकग्राऊंडला कलर वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जेवढा कलर थिक आणि जेवढे आपण पॅचेस कमी वापरू तेवढं हे ड्रॉइंग आपलं चांगलं दिसणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी असेच नवीन ट्रिक्स अँड हॅक तुमच्या समोर आणायचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला जर नवीन काही माझ्याकडून बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा। अशा प्रकारे आपली एक बॅकग्राऊंड रेडी झाली आहे। आता आपण दुसरी बॅकग्राऊंड बघूया। यासाठी मी इकडे येलो कलरचा वापर करून घेणार आहे आणि इथे मी दाखवणार आहे सनसेट, त्याच्यामुळे येलो, ऑरेंज आणि रेड याचं मी सुंदर ग्रेडेशन इथे तयार करून घेणार आहे। आणि आपल्या ट्रिक मध्ये मी सांगितल्याप्रमाणे इथे मी जाड म्हणजेच हेवी कलर देणार आहे, म्हणजेच आपली बॅकग्राऊंड जास्त ट्रान्सपरंट नाही दिसणार। आणि हे ग्लास असल्यामुळे इथे थिक बॅकग्राऊंड असणं खूप महत्वाचं आहे, नाहीतर आपल्याला तेवढा छान इफेक्ट इथे येणार नाही। आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला आपण हे जिथे चित्र ठेवू त्याची बॅकग्राऊंड मध्ये येऊन हे चित्र डिस्टर्ब करेल आणि जितकी प्लेन आणि कमी पॅच मध्ये आपण ही बॅकग्राऊंड पूर्ण करू तितकं हे ग्लास फील आपल्याला देणार आहे। तर चला तर मग तुमच्याशी बोलता हे चित्र ओपन करायची वेळ आली आहे। आता मी ह्याच्या मागे असलेला ट्रान्सपरंट पेपर ओपन करून दाखवणार आहे। वाव, हे किती सुंदर दिसत आहे। तुम्हाला यापैकी कुठलं आवडलं हे मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता। जर तुम्हाला ब्लू आवडलं असेल तर ब्लू हार्ट आणि रेड आवडलं असेल तर रेड हार्ट कमेंट करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। बाय।